येळावीत कर्मकांड न करता सत्यशोधक पद्धतीने दहाव्याचा विधी, पवार कुटुंबियांचा उपक्रम. तासगाव तालुक्यातील येळावी गावात व्यक्तीच्या मृत्यूनंतर कोणतेही कर्मकांड न करता सत्यशोधक पद्धतीने दहाव्याचा विधी करण्यात आला. अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर अमोल पवार यांचे कनिष्ठ बंधू अमित रामचंद्र पवार यांचे दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांचे तिसऱ्या दिवशी म्हणजे 23 एप्रिल रोजी माती, दहावा आणि कार्य या सर्व विधी कोणत्याही कर्मकांड न करता सत्यशोधक पद्धतीने करण्यात आले. सांगलीतील मराठा समाज संघाचे उपाध्यक्ष श्री ए डी पाटील सर यांनी या सर्व विधी केल्या. मयत व्यक्तीच्या छोट्या मुलाचे केस न कापता, त्यांच्या पत्नीच्या बांगड्या न फोडता, मंगळसूत्र न काढता हा विधी मुलीच्या हस्ते करण्यात आला. हा सर्व विधी निसर्गाचे पूजन करीत, पंचमहाभूताचा सन्मान करीत, पूर्वजांचे स्मरण करत करण्यात आला. तसेच कुटुंबातील सगळ्यांना एकत्रित राहून एकमेकांना जपत पुढील वाटचाल करण्याचा संकल्प करून घेण्यात आला. कुटुंबातील सर्व सदस्यांच्या उपस्थितीबाबत तसेच सर्व महिला नातेवाईकांच्या उपस्थितीत पहिल्यांदाच अशा प्रकारे अंत्येष्टी विधी येळावी गावात पार पाडण्यात आला. मयत व्यक्तीच्या अस्थी नदी किंवा इतरत्र न टाकता, प्रदूषण न करता त्यांच्या शेतात झाडे लावून पुरण्यात आल्या. अशा प्रकारचे त्यांच्याच नावाने स्मृतिवृक्ष लावून पर्यावरणपूरक एक सामाजिक संदेश देण्यात आला. असे एकूण 45 वृक्ष लावण्याचा संकल्प करण्यात आला. कुटुंबातील नातेवाईक, महिला, भावकीतील लोक, डॉक्टर्स, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते ही झाडे लावण्यात आली. गावातील शाळा, वाचनालय, वारकरी संप्रदायातील लोकांना संत ज्ञानेश्वर तुकाराम एकनाथ यांचे अंधश्रद्धा निर्मूलनाचे विचार देणारी महाराष्ट्र अनिशच्या 500 पुस्तकांचं वाटप करण्यात आलं. अशा प्रकारे जागतिक पुस्तक दिन आणि कार्याच्या निमित्ताने पवार कुटुंबियांतर्फे पुस्तक दान करण्यात आले. तसेच उपस्थित काही लोकांनी देहदान, अवयवदान यांचाही फॉर्म भरला. यावेळी तासगाव आणि पलूस तालुक्यातील परिवर्तनवादी चळवळीतील नेते, कार्यकर्ते, शेतकरी नेते, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते, पलूस येथील बहुसंख्य डॉक्टर्स यांची प्रमुख उपस्थिती होती. SBN मराठी सोबत प्रशांत सावंत, येळावी.